कुणाल कामराच्या विरोधात ठाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। थेट जाऊयात, हे दृश्य आपण पाहतोय। कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिकांचं आक्रमण झालेले आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत जोडलेत। निकेश, एकीकडे पाहतोय ज्या घडामोडी आज दिवसभरात घडत आहेत, कुणाल कामराच्या त्या गाण्याच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत। काहींनी फोन करून शिवीगाळ केली, सेटवर जाऊन स्टुडिओमध्ये तोडफोड करण्यात आलं, विधान भवनात सुद्धा पडसाद पाहायला मिळाला। आता ठाण्यात सुद्धा टेंभी नाका चौकात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत, आंदोलन सुरू आहे। काय अपडेट? नक्कीच करण, आपण जर पाहिलं की कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जे गाणं केलं त्या विरोधात त्याचे पडसाद जे आहेत ते सर्वत्र दिसताना पाहायला मिळतात। काही ठिकाणी निषेध केला जातोय, काही ठिकाणी घोडतोड देखील केली गेलेली आहे। मात्र आता शिंदेच्या ठाण्यातले शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ठाण्यातलं टेंभी नाका चौकामध्ये कुणाल कामरा याचा निषेध जो आहे तो शिवसैनिकांनी पुतळा जाळून केलेला आहे। कुणाल कामराच्या विरोधात जे आहे ते जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कुणाल कामराच्या फोटोला चपला देखील मारताना आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण निषेध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला शिवसैनिक असतील किंवा शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले पाहायला मिळत आहेत। कुणाल कामराला त्वरित अटक करा, त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेने केलेली पाहायला मिळते। ठाण्यामध्ये देखील रात्री वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये कुणाल कामराच्या विरोधात युवा सेनेने गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। कुणाल कामरावरती गुन्हा दाखल करून कुणाल कामराला ठाण्यात घेऊन यावं अशी जोरदार मागणी जी आहे ती या शिंदेच्या शिवसैनिकांकडनं केली गेलेली पाहायला मिळते। हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळतात। सर्व सैनिकांकडून जे आहेत कुणाल कामरा याच्या फोटोला आहेत ते जोडे देखील मारण्यात आलेले आहेत। प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो कुणाल कामराचा शिवसैनिकांकडनं जाळून जो आहे तो निषेध करताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे आता वातावरण किती पेटतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण नक्कीच निकेश करतर, आपण पाहतोय त्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा, पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। या आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय? कारण सध्या हे आंदोलक टेंभी नाक्याच्या समोर असल्याचं दिसतं। नक्कीच या आंदोलनाची सुरुवात जी आहे ती टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम या ठिकाणाहून झाली। हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते आनंद आश्रम मधनं टेंभी नाका चौकापर्यंत जोरदार घोषणाबाजी जी आहे ते करत आले। आम्ही सांगू शकत नाही। अटक करा, अटक करा, रिक्षावाला समस्त रिक्षावाल्यांचा त्यांनी अपमान केलेला आहे। मातोश्रीवाल्यांना हे समजत नाही की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, त्यांच्या मागून कामराच्या मागून त्यांनी हे केले का? त्याच्या मागे कोण सूत्रधार त्याला शोधून काढा।
यशस्वी मुख्यमंत्र्याला कोण कळत असेल तर हे शिवसैनिक त्यांना घरात सोडून देशात कुठे असला त्याला फरमान घालून अटक करा ही आमची मागणी तमाम शिवसैनिकांना साहेब नाही तर आम्ही तुमच्या ताब्यात देऊ. साहेब देशात कुठे असला घेऊन या. सूत्रधार पण काढा. सूत्रधार पाहिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत त्यांना ताबडतोब त्यांची चौकशी करा. लाडके मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री लाडके भाऊ म्हणून सांगतात आणि त्या लोकांबद्दल असं करणं चुकीचं आहे. त्यांनी आज किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये अख्ख्या रुग्णांना त्यांनी सेवा केली. अशा व्यक्तीवरती ते शितोडे उडवत आहेत. समोर असेल तर समोर, हिमालयात असेल समोर येऊन त्यांनी हे करा ना, समोर या ना. कोणाच्या तरी खांद्यावरती पळाला का महाराष्ट्र सोडून? आमचं निवेदन आहे त्यांना तुम्ही अटक नाही केली तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही ठाणे जिल्ह्याच्या वतीने किंवा महाराष्ट्राच्या वतीने करण्यात येईल. याची दक्षता किंवा सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्थेची काय हानी झाली तर त्याची जिम्मेदारी आमची नसणार. साहेब त्याच्या घराच्या बाहेर आम्ही पूर्ण करोडोची ठाण्याची जनता आम्ही मुंबईत घुसू साहेब. थोडी महिला थोड साईडला अटक करा, अटक करा. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भात गाणं कुणाल यांनी गायलं कसं बघतात? एकीकडे काय कारवाई झाली पाहिजे? नाही, कुणाल कामरांचा चेहरा आहे. प्रत्यक्षात या घटनेमागे वांद्र्यांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटनेत जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांच्या खरंच अपमान केलेला आहे. स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संबोधित दिला आहे. अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे म्हणून त्यांनी कुणाल कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे. राऊतांनी देखील त्यांना ट्विट केलेलं आहे. नाही, राऊतांकडे पहिलं आलं कसं काय? माझं तर स्पष्ट मत आहे की हे राऊतांनीच केलेलं आहे. कुणाल कामरान हा फक्त मोहरा आहे, त्याचा मोहरा आहे. कुणाल कामरान हा मोहरा आहे. काय कारवाई करावी, काय मागणी केलेली आहे? ना, कुणाल कामरानला जर अटक केली नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही. कुठच्याही कायदा सुव्यवस्थेची झाला तर त्याचा शिवसैनिकांवरती खापर फोडू नये. कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, ठाण्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी जी लाडक्या बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आळेक पाहता सगळ्यांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे. बऱ्याच लोकांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत. भाऊ, एकंदरीत आदित्य ठाकरे असे संजय राऊत अशा पाठिंबा देत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट दिशा सॅलियन साठी तर ठाण्यात कुणाल कामराविरोधात आंदोलन सुरू आहे त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. त्या ठिकाणी शिवसैनिकाचा आक्रमक झालेले आहेत. कुणाल कामराविरोधात शिवसेना आक्रमक. मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी निकेश शार्दूलकडे जाणार आहे ठाण्यामध्ये. निकेश, कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं, काय ताजे अपडेट्स? नक्कीच करण
कुणाल कामराच्या विरोधात ठाण्यात देखील मोठं आंदोलन जे आहे ते केलेलं शिवसैनिकांनी पाहायला मिळतंय. खरं तर कुणाल कामरावरती गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर अद्याप देखील कुणाल कामराला पोलिसांनी अटक केलेली नाहीये, कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये आणि कुणाल कामरा नेमका कुठे आहे याचा शोध जो आहे तो सध्या सुरू आहे. त्यामुळे कुणाल कामराला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावरती अटक करा आणि जास्तीत कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी या सर्व शिवसैनिकांची आहे. त्यामुळे हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत कुणाल कामराला अटक करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहू. कायदा सुव्यवस्था जर आमच्याकडनं जर बिघडलं तर सर्व जबाबदारी जी आहे ती पोलिसांची असेल असं देखील भावना ज्या आहेत या सर्व शिवसैनिकांच्या आहेत. त्यामुळे हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आपण काही वेळापूर्वी पाहिलं तर कुणाल कामराचा या शिवसैनिकांकडनं प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला होता, मात्र पोलिसांकडनं त्यांची अडवणूक केली होती. त्यामुळे पोलिसांमध्ये आणि या शिवसैनिकांनी नक्कीच निकेश, मी तुला काही क्षणासाठी थांबवतोय. माहिती नाही, एकदा ते भडकले तर त्यांना तिथून फल पडत. या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही. आणि गणिमी काळा कसा खेळायचा ते आम्हा शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही. आणि संजय राऊत साहेब हे तुमची खेळ आता बंद करा, समजलं की नाही? आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये, तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं. आता तुम्हाला अजून काय करायचंय? तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचंय? काय कशासाठी चाललंय तुमचं? हे सगळं बंद करा. आणि या सुपारीबाज कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार, आमचं लक्ष विचलित होणार नाही. आम्ही जेव्हा समाधानी होऊ जेव्हा आम्ही त्याला फरफडत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही त्याला. कुणाल कामराचा स्टुडिओ देखील तोडण्यात आलेला आहे, त्या शिवसैनिकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. हे तो सिर्फ झाकी आहे. आमच्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही. एकनाथ शिंदे अंगार आहे.